जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे आणि त्यानंतरच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये जे कायदे तज्ज्ञांनी कायदे बनवणाऱ्यांनी जे कायदे केलेले आहेत त्यामध्ये जे लोक किंवा जे कर्मचारी म्हणून काम करत असतील, एखाद्या संस्थेमध्ये 100% पगार घेत असतील, शासनाचा पगार घेत असतील संस्थेमध्ये नोकरी करताना किंवा जिल्हा परिषदेच्या कुठल्याही संस्थेवर काम करताना त्यांच्याकडनं शासनाकडनं आणि जिल्हा परिषदेकडनं पगार घेत असेल तर ते निवडणूक लढवण्यास पात्र ठरत नाही. अशा प्रकारचा नियम आहे, कायदा आहे. त्या कायद्याचा भंग हा करतोय माझा प्रतिस्पर्धी उमेदवार, म्हणून मी त्याच्यावर कायदेशीर आक्षेप घेतलेला आहे. ह्या आज जी आर्ग्युमेंट झालं त्या आर्ग्युमेंटमध्ये काय काय विषय झाले? आर्ग्युमेंटमध्ये आम्ही सगळे मुद्दे त्यामध्ये टाकले की जो पगार घेतो तो लोकसेवक होऊ शकत नाही, तो निवडणूक लढू शकत नाही. याचे जे जे नियम आणि दाखले या ठिकाणी सरकारच्या वतीनं जे हायकोर्ट सुप्रीम कोर्टने या ठिकाणी जजमेंट त्यामध्ये दिलेले आहे ते सगळे आम्ही त्या ठिकाणी दाखल केले आणि त्यासंबंधीची सर्व आर्ग्युमेंट आमच्या वकिलांनी आणि मी केलेला आहे. त्यांनी शासनाची दिशाभूल केली, मतदारांची केली, नुसती दिशाभूलच नाही तर आर्थिक लाभसुद्धा त्यांनी या ठिकाणी शासनाकडनं घेतला, म्हणजे तो सर्वसामान्य जनतेकडून घेतला. कारण त्यांना होणारा त्याच्या पती पत्नीला दोघांनाही होणारा पगार हा आमच्या टॅक्समधून जातो. आम्ही सर्वसाधारण माणसं किंवा सर्वसाधारण आमचे जे मतदार आहेत ते सकाळी चहा घेण्यापासून त्यांना जो टॅक्स सुरू होतो तो दिवसभरात ज्या ज्या वस्तू ते खरेदी करतात त्यांना GSTच्या माध्यमातून टॅक्स द्यावा लागतो आणि त्या टॅक्सच्यामधून यांना या ठिकाणी सरकार पगार करतं आणि त्या पगाराचं उल्लंघन हे करतायत. पगार जे जो सर्वसामान्य माणसाकडून पैसा जमा होतो त्याची पायमल्ली या ठिकाणी करतायत, त्याचा अतिरेक हे करतायत आणि म्हणून मी ते ऑब्जेक्शन घेतलेले आहे कायदेशीर. निकालाची अपेक्षा जी कायदेशीर दृष्टीनं आहे ती माझ्या बाजूनं 100% माझ्या वकिलांनी आणि मी जे आर्ग्युमेंट केलं ते 100% न्याय आहे. त्याचा जर सदसद बुद्धी ठेवून जर निवडणूक अधिकाऱ्यांनी निकाल दिला तो 100% माझ्या बाजूनं लागून त्यांचा उमेदवारी अर्ज हा रद्द होणार आहे. परंतु गेलं मित्रहो, सर्व जनतेला माहिती आहे भारतीय जनता पार्टीची सत्ता या देशात आल्यापासून, राज्यात आल्यापासून सगळ्या नियमांची आणि कायद्याची पायमल्ली करण्याचं काम या ठिकाणी करतायत. यांनी सर्वसाधारण कर्मचाऱ्यापासून तर संपूर्ण सर्व यंत्रणेला खिशात टाकण्याचं काम, विकत घेण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे. मग त्यांनी जर या ठिकाणी काही दबावावरून जर आणला असेल तर कदाचित निकाल माझ्या विरोधात तो त्या ठिकाणी जाऊ शकेल. परंतु मी मुळात कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही. मी काही निवडणुकीत तो समोर उमेदवार आहे म्हणून घाबरलो नाही. आमच्या निवडणुकीमध्ये 10 उमेदवार किंवा 7-8 उमेदवार जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत. मी केवळ या उमेदवारांनी चुकीचं काम केलं, नियमबाह्य केलं म्हणून एकाच उमेदवारावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. त्यामुळं मी निवडणुकीला घाबरतो किंवा कोणाला घाबरतो हा घाबरणं माझ्या डिक्शनरीत नाही. मी गेल्या स्वर्गीय लोकनेते वाणी साहेबांच्या विरोधामध्ये विधानसभा लढवली. अनेक राजकीय लोकांना या ठिकाणी मी खेटलेलो आहे. त्यामुळं मी कुठेही घाबरत नाही. पण जी चुकीची गोष्ट झालेली आहे, तो जो चूक करतो आहे किंवा नियमबाह्य करतो आहे ते सर्वसामान्य माझ्या मतदाराला माहिती व्हावं. हा कशा प्रकारचा उमेदवार तुमच्या समोर येतोय, जनतेचा सरकारचे पैसे घेतो, आपले पैसे घेतो आणि या ठिकाणी राजकारण करतो. त्यांनी फक्त नोकरी केली पाहिजे त्याच्या आणि त्याच्या पत्नीनं. आमच्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी हित बघितलं पाहिजे. विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढवली पाहिजे. त्याऐवजी राजकारण करून रिकामे उद्योग करण्याचा अधिकार त्याला दिलेला संविधानानं दिलेला नाही हे जनतेला माहीत व्हावं म्हणून मी रिट पिटिशन केलंय. मी सर्व दाखले या ठिकाणी दिलेले आहेत, सर्व कोर्टाचे जजमेंट या ठिकाणी दिलेले आहे. कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्या कायद्याच्या तरतुदीचे कलम नंबर सहित त्यांना या ठिकाणी आमच्या वकिलांनी दाखल केलेलं आहे.